महाराष्ट्राचा युवा वक्ता कोण बनणार? आदर्श न्यूज राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन. आदर्श न्यूज राज्यस्तरीय खुली ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा. स्पर्धेचे प्रथम बक्षीस 3001. स्पर्धेचे द्वितीय बक्षीस 2001. स्पर्धेचे तृतीय बक्षीस 1111 रुपये. विजेत्या स्पर्धकांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व बक्षीस दिले जाईल. या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे व्हिडिओ दिनांक 20 जुलै 2025 ते दिनांक 20 ऑगस्ट 2025 पर्यंतच आपण पाठवू शकता. आपण पाठवताच व्हिडिओ 2 दिवसात आदर्श न्यूज या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करण्यात येतील. वक्तृत्व स्पर्धेचा निकाल दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात येईल. आदर्श न्यूज राज्यस्तरीय खुली ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा. ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे विषय. नंबर 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार. नंबर 2, महात्मा फुले यांचे विचार. नंबर 3, एक संत. नंबर 4, शेतकऱ्यांचे आत्मव्रत. नंबर 5, माझे आई बाबा. नंबर 6, आधुनिक भारत. नंबर 7, मोबाईलचा वापर योग्य की अयोग्य. नंबर 8, आजच्या काळातील शिक्षण पद्धती. आदर्श न्यूज चॅनलद्वारे दिल्या गेलेल्या 8 विषयापैकी आपण कोणताही एक विषय निवडून राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून महाराष्ट्राचा उत्कृष्ट असा युवा वक्ता बनू शकता. आदर्श न्यूज राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेतील नियम व अटी. या स्पर्धेमध्ये वयाचे कोणतेही बंधन नाही. नंबर 2, स्पर्धकातून प्रथम, द्वितीय व तृतीय अशा 3 विजेत्यांची निवड करण्यात येईल. नंबर 3, स्पर्धेचा व्हिडिओ बनवताना कोणत्याही म्युझिकचा वापर करू नये. नंबर 4, स्पर्धेतील व्हिडिओ बनवताना आडव्या मोबाईलमध्येच बनवावा. नंबर 5, साऊंड माईक, कॉलर माईकचा वापर करू शकता. आवाज क्लिअर व स्पष्ट असावा. नंबर 6, स्पर्धेतील विजेत्यांना प्रत्यक्ष भेटून किंवा ऑनलाईन बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धेसाठी पाठवलेला व्हिडिओ कमीत कमी 3 मिनिट व जास्तीत जास्त 5 मिनिटाचा असावा. ज्यांच्या व्हिडिओला सर्वाधिक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब असतील त्यावरून क्रमांक काढला जाईल. स्पर्धकाचा व्हिडिओ पाठवताना त्यांचा पूर्ण पत्ता व व्हॉट्सअप नंबर पाठवावा. स्पर्धेतील सूचना नेहमी आदर्श न्यूज चॅनलवरती टाकण्यात येतील. यासाठी आपण नेहमी आदर्श न्यूज चॅनल पाहत राहावे व या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व अपडेट मिळवण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला आपण विसरू नका. आदर्श न्यूज राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशा प्रकारचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.